नमस्कार. युनेस्को नावाची एक संघटना आहे, जी दरवर्षी जागतिक वारसा स्थळांची यादी पब्लिश करत असते. त्यामध्ये सध्याच्या यादीमध्ये आपला मराठा लष्करी भूप्रदेशन हा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. आता कोणताही भाग जेव्हा युनेस्कोच्या लिस्टमध्ये येतो, तेव्हा त्याला एक मोठं हेरिटेज म्हणून जेव्हा स्थापन करण्यात येते, तर एक मोठी परंपरा त्याला लागू असते. तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. आणि विशेष म्हणजे करंटचे टॉपिक या डायमेन्शननं जर तुम्हाला अभ्यासायचे असेल, तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आता सर्वात पहिले वैशिष्ट्य म्हणजे काय? एक मुघल सम्राट ह्या भागाचा बंदोबस्त करण्यासाठी 27 वर्ष या भागात राहतो. किती वर्ष? 27 वर्ष राहतो. शेवटी इथूच मरून जातो. मात्र मराठ्यांचा तो बंदोबस्त करू शकत नाही. असं नेमकं कोणतं वैशिष्ट्य होतं? आणि शिवाजी महाराजांनी दोन नेमक्या स्ट्रॅटेज्या कोणत्या यूज केल्या, ज्यानं हा भाग अजय राहिला, तो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता अभ्यासणार आहोत. आता तुम्ही ह्या चित्रांच्या माध्यमातून इथं बघू शकता, एक इमेज दिली आहे आणि हे किल्ल्यांची नावं आहे. आणि हा जो भूप्रदेश आहे पूर्ण, याला म्हणतात लँडस्केप. एका स्पेशल किल्ल्याला हा दर्जा नाही आहे, एक पूर्ण लँडस्केपला आहे, एक पूर्ण भूप्रदेशाला आहे. हे तुम्ही किल्ल्यांची नावं बघू शकता. हे एकूण इथे दिलं आहे 11 किल्ले. हे स्पेशल आपल्या महाराष्ट्रातील किल्ले आहे. आणि यासोबत आहे एक किल्ला, जो जिंजीचा किल्ला आहे आणि तो आहे तामिळनाडूमध्ये. असे 12 किल्ल्यांना मराठा लँडस्केप म्हणून त्यांनी वारसा स्थानात स्थान दिलं आहे. फॅक्ट अभ्यासू थोडंसं. फॅक्ट काय म्हणतो आपल्याला, की जुलै 2025 मध्ये पॅरिस कुठं आहे? फ्रान्समधील पॅरिसमध्ये युनेस्कोची 47वी मीटिंग झाली. आणि त्या 47व्या मीटिंगमध्ये वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला मराठा मिलिटरी लँडस्केपला. ही झाली पार्श्वभूमी. यात लक्षात ठेवायचं असेल तर पॅरिस 47. दुसरं, असं होत असताना स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन नेहमी आपल्याला फसवतात. आता तुम्हाला किल्ले वगैरे आठवते, भूमी भाग आठवते, ते एका स्टेटमेंटमध्ये डायरेक्ट लिहून येऊ शकते की त्यांचा प्रवर्ग, म्हणजे ज्या प्रवर्गात त्यांना सामील करण्यात आला, तो नैसर्गिक प्रदेश म्हणून करण्यात आला. चुकी बरोबर? हे चुकीचं आहे. प्रवर्ग होता सांस्कृतिक, कल्चरल हेरिटेज म्हणून त्यांना स्थान देण्यात आलं आहे. आता पुढे बघूया. एकूण किल्ले किती होते? 12. महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील 1. असं होत असताना जागतिक क्रमवारीत भारताचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कोणता क्रमांक लागतो? 6वा क्रमांक. संपूर्ण भारतात एकूण किती स्थळे आहे? 44. आणि सध्या मराठा मिलिटरी लँडस्केपला निकष 4 आणि निकष 6 अंतर्गत त्याची निवड करण्यात आली आहे. हे होते काही फॅक्ट. पुढे अभ्यासात असताना फर्स्ट डायमेन्शन ओपन होतो की सर्वात मोठा त्यामधला फोर्ट कोणता होता किंवा किल्ला कोणता होता विस्ताराने. तो होता पन्हाळा किल्ला. याचा विस्तार असं म्हणतात 14 किलोमीटर आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही युनेस्कोच्या वेबसाईटला भेट द्याल, सर्च करायचं असंच अभ्यास करत असताना, तर तुम्हाला हे चित्र दिसतील. त्यामध्ये त्या चित्रांचं त्यांनी वर्णन केलं आहे. जसं हा आहे सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि प्रतापगड. असं होत असताना पुढे चलूया. पुन्हा फॅक्टकडे वळू. सर्वात पहिली स्थळे कोणकोणती होती भारतातली? अजिंठा, एलोरा, आग्रा आणि ताजमहाल. आणि सध्याच्या कंडिशनला जुलै 2025ला देशामध्ये विविध 170 देशांमध्ये किंवा जगामध्ये एकूण किती वारसा स्थळ आहे? 1248. आलं लक्षात? आता भारतात जे 44 स्थान आहे, त्याचं 3 क्रायटेरियामध्ये विभाजन करण्यात आलं आहे. सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मिश्र. सांस्कृतिकमध्ये एकूण 36, नैसर्गिकमध्ये 7 आणि मिश्रमध्ये फक्त एका स्थळाचा उल्लेख आहे. आता तुमच्यासाठी आहे प्रश्न, ते एक मिश्र स्थळ कोणतं? ठीक आहे. जेव्हा मी स्ट्रॅटेजीचा पहिले उल्लेख केला की 2 स्ट्रॅटेजी छत्रपती शिवाजी महाराजांनी यूज केली होती दुश्मनांना दूर ठेवण्यासाठी, तर सर्वात पहिली स्ट्रॅटेजी कोणती होती? गुरिल्ला वॉरफेअर, गनिमी कावा किंवा लप्पाछुपीची लढाई असं म्हणू शकतात.
आपला जो भूभाग आहे तो नॅचरल डिफेन्स म्हणून, सह्याद्रीचा जो भाग आहे डोंगर रांगा, ते नॅचरल डिफेन्स म्हणून वर्क करायचं. त्यामुळे आपल्या भूभागावर कोणी सहसा अटॅक करण्याचा प्रयत्न करत नव्हता आणि त्याचमुळे औरंगजेब फेल झाला 27 वर्ष. हे एक खासियत होती गनिमी कावा. दुसरं आपण दुसऱ्या स्लाइडमध्ये बघू. त्या अगोदर मोठे वैशिष्ट्य कोणकोणचे होते ते आपण बघून घेऊ. आणि हे वारसा स्थळ जे डिक्लेअर करण्यात आला ते एका वास्तूला डिक्लेअर करण्यात आलेलं नसून एका लष्करी भूप्रदेशाला डिक्लेअर करण्यात आलं. यामध्ये जेव्हा तुम्ही किल्ले बघता तेव्हा एकत्रित जर किल्ले बघितले तर फक्त डोंगर रांगावर ते आधारलेले किल्ले नाही आहे. म्हणजे डोंगरी किल्ले म्हणून फक्त त्यांना संबोधू शकत नाही तुम्ही, किनारपट्टीचे सुद्धा किल्ले होते. त्याचप्रमाणे जलदुर्गाचे सुद्धा किल्ले यामध्ये होते. पुढे स्वदेशी आरमार म्हणून यांचा यूज करण्यात आला. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे आरमाराचे सामर्थ्याचे प्रतीक म्हणून उदयास आले. त्यानंतर सध्या मॉडर्न डेमध्ये जेव्हा आपण याचा अभ्यास करतो तर सर्वजण शॉक होतात की जलव्यवस्थापन बघता, कारण एखाद्या पहाडावर तुम्ही कशा प्रकारे जलव्यवस्थापन करू शकता. हा एक नमुना ठरला आहे विद्यार्थी मित्रांनो शिवनेरी आणि राजगडवर. आता मेन सुरू होते प्रश्न. हा आहे किल्ला मोठा, हा किल्ल्याचा वरचा भाग आणि तुम्हाला खालचा भाग दिसत आहे सपाट, याला एक नाव दिलं गेलं आणि याचा स्पेशल उल्लेख ते युनेस्कोच्या यादीत आहे. जेव्हा त्यांनी जागतिक स्थळात याला स्थान दिलं ना, ह्या भागाचा उल्लेख आहे. याला म्हणतात माची. आता नेमकं माची म्हणजे काय ते आपण पुढे बघूया. हे तुम्ही इथं बघू शकता की बाबा नैसर्गिक डोंगर रांगाचा वापर करून कृत्रिम तटबंदी कशी तयार केली. हे एक प्रकारे वेगळं कौशल्य होतं मराठ्यांचं दुर्ग स्थापत्यात. त्याला म्हणण्यात आलं माची. काय म्हणण्यात आलं? माची. जर विस्तृत अभ्यास आपण जर केला तर माची म्हणजे डोंगराच्या अर्ध्या उंचीवर किंवा कड्याच्या खाली असलेला नैसर्गिक सपाट भाग, त्याला म्हणतात माची. आणि माचीचा उपयोग कशासाठी होत असेल, थोडं जर आपण लॉजिक लावलं, धान्य जमवण्यासाठी ते यूज करण्यात आलं होतं. त्यानंतर पहिलं संरक्षण कवच, फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणून ते यूज करण्यात आलं होतं. आणि शत्रूची जेवढी एनर्जी आहे तिथं वेस्ट जात होती जेव्हा ते लढत होते, म्हणून आपला दुर्ग सेफ राहत होता. आता अशा प्रसिद्ध माच्यांबद्दल आपण बघूया. राजगडावरची माची आहे पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी. प्रतापगडवर एक लोअर फोर्ट म्हणून आहे आणि तोरणाची आहे झुंजार माची. आता तुम्हाला प्रश्न पडला का असा की छत्रपती शिवाजी महाराजांनी या 12 किल्ल्यापैकी किती किल्ले स्वतः बांधले? 3 किल्ले स्वतः बांधले आहे. नाव तुम्ही लक्षात घ्या. सिंधुदुर्ग, प्रतापगड आणि खांदेरी. 1664, 1656 आणि 1679. यामध्ये तुम्ही वाचू शकता बाकीच्या किल्ल्यांचं वैशिष्ट्य काय होतं ते तुम्ही वाचू शकता. असं होत असताना स्लो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा किंवा स्वतःही वाचू शकता. मात्र आपला मेन कन्सेप्ट आपण कव्हर केलेला आहे, टू द पॉईंट कव्हर केलेला आहे. यामध्ये कुठल्याच प्रकारला फापट पसारा नाही. त्यामुळे जर तुम्हाला अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा. आता महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे कोणकोणती, थोडंसं इमेजकडे बघा आणि लक्ष द्या. अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, मुंबई विक्टोरियन आर्ट डेको असेंब्ली, पश्चिम घाट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि एलिफंटा लेणी. आता इथं आपला लेक्चर संपतो, पण जाता जाता तुम्हाला हा प्रश्न देऊन जातो. हा आहे तुमच्यासाठी प्रश्न. हा किल्ला कोणता? हा किल्ला कोणता? कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मी निश्चितच तुम्हाला रिप्लाय देईल. आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब न करता तुम्ही काय करा, सबस्क्राईब केल्यावर ते बेल आयकॉनची बटनही दाबून द्या. त्यानं काय होईल, तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. धन्यवाद.